आली आली भाग्यलक्ष्मी। काय गे, मला बंडखोर माणसं आवडत नाहीत आणि जी माणसं बंडखोरी करतात ना त्यांना संपवायला मला खूप आवडतं। तर जा, तुझ्या मरणाची तयारी कर, जा। बाबा कदम, मी म्हातारा असलो ना तरी या हातात दम आहे अजून। एक ठेवून दिली तर 7 जन्म लक्षात राहील तुझ्या, कळलं? साळवे, मी बाप्पाजींचा माणूस आहे। बाप्पाजींना कळलं ना तर? अरे कळलं तर कळलं, कोण फिकीर करतोय? बाप्पाजी तुमच्या करता देव असेल पण तू ढोंगी आहे। त्या टकल्याला मी आधीच फटकावून काढला असता। तोंड सांभाळून बोला साळवी। तोंड सांभाळून बोला। संत्रे, गाडी गाड्या लवकर, फोन लावू रमणच्या पीएला। चला डॉक्टर, पहिला चला आपण गुरुवाने घेऊन जाऊ। यार आपल्याला माहिती आहे तू शिकलेली आहे, डॉक्टर बिक्टर आहे हा? आपल्या या घरात जे काही चालतं ना ते तुला नाही पटत, पण तू हे का विसरतीयस की तू या घरची सून आहेस म्हणून हा? आता तू आईशी असं वागलीस, मग तिचा मान राखण्यासाठी आपल्याला तुला मारावंच लागतं ना। हे बघ सरिता, आपल्याला ना तुला मारायला अजिबात आवडत नाही, पण तू कंडिशनच अशी निर्माण करते ना की मग आपलं टेम्पर हलता, मग आपल्याला तुला मारावंच लागतं। हे बघ, सॉरी सरिता, आपण सॉरी आहे हा? तू अशीच रडत बसणार आहेस का? हे बघ, तू तुझं वागणं बदल, सगळं व्यवस्थित होईल। मी कुणासाठीही माझं वागणं बदलणार नाही। मग मर, तू जर का अशीच वागणार असेल ना तर मग सतत माझ्या हातचा मार खा। अरे साळवी जरी 1.5 दमडीचा हवालदार असला ना तरी कायद्याचा रक्षक आहे रे। असू द्या हो, त्याच्यावर हात उगारशील तर सगळी यंत्रणा हात धुवून आपल्या पाठीमागे लागेल। मग काय करू मी? आपलं तर टेम्पर साठकलाय। असं ना, मग मी काय सांगतोय त्याप्रमाणे कर। बोला। माझा निरोप द्या एक, म्हणाव बाप्पाजींनी गुपचूप बोलवले। बाप्पाजींनी? हळू 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 सांगायचं। काय सांगणार? बाप्पाजींनी गुपचूप गुपचूप बोलवलंय। हे गावात जे काही चाललंय ना ते काही बरोबर नाही आहे। म्हणजे आधी बाप्पाजीनं त्या बयोला भाविण करायचं ठरवलं, देवकृपेनं ते झालं नाही, आणि आता काशीला जलसमाधी देत आहेत। साहेब, ही अंधश्रद्धा आहे, ही जलसमाधी तुम्हीच थांबवू शकता। हो, राम 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 जंत्रे साहेब। राम राम बाबा, कसा आहेस बाबा? काय थांबवायची चर्चा चालली आहे म्हणलं। नाही म्हणजे गुरुबाईला वाचवायचे लई प्रयत्न केले। वाचला का? वाचला गुरु, वाचला? वाचला, उद्या घरी पण येईल तो। पण काय आहे बाबा, आमचे साळवी साहेब जरा रागावलेत। या साळवींची एक नात आहे ना, पद्माताई साळसकर। बाबा बाबा, पद्माला काय झालंय बाबा? काय झालं पद्माला? अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये, पण काशीची जलसमाधी होईपर्यंत तुमची नात, तिचा नवरा गोपाळ आणि त्यांची 2 चिमुरडी पोरं आमच्या ताब्यात राहतील। जर जलसमाधी झाली नाही तर तुझा धीर धर्मा आमच्या ताब्यात आहे, तसंच तुझा नवरा संजय, हे दोघही या जगाचा निरोप घेतील। असं नाही होणार। असं होऊ नये ही आमची इच्छा आहे। उद्या तुझी जलसमाधी होणं अतिशय गरजेचं आहे। जा। आली आली भाग्यलक्ष्मी।